Welcome friends. Today we are going to start the second chapter of maths, parallel lines and transversal. Okay, फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण रॅशनल नंबर्स आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट पाहिले आणि आता आपण येतो जॉमेट्री मध्ये. जॉमेट्री मीन्स हा जो आहे मॅथ्स हे दोन पार्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 9th आणि 10th ला आपल्याला दोन पुस्तक पाहायला मिळतात, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे ज्याच्यात फक्त फिगरशी रिलेटेड कन्सेप्ट्स असतात, तर पॅरलल लाईन्स ही कन्सेप्ट त्याच्यापैकी आहे. ओके, सो पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्याबद्दलची आपल्याला पूर्ण माहिती याच्यात पाहायची. आधी आपल्याला लाईन म्हणजे काय हे माहिती आहे सगळ्यांना, हे आधी आपल्याला झालेलं आहे. लाईन ही काय असते, बोथ एंड दोन्ही बाजूने काय असते, अनलिमिटेड असते. आता मग त्याच्यात जाऊन थोडंसं आपल्याला पॅरलल म्हणजे नेमकं काय बघायचं. ओके, सो सपोज आय हॅव ड्रॉन these two lines, right? Okay, so याला लाईन एल म्हटलं, याला लाईन एम म्हटलं. दोज आर द टू लाईन्स. आता ह्या लाईन जर आपण सांगितलं की दोन्ही एंडला कशा असतात, अनलिमिटेड असतात. आता ही जर लाईन मी अशीच वाढवली तर ती अशा वेनं जाईल आणि ही जर वाढवली तर ती अशा वेनं जाईल. म्हणजे या ठिकाणी त्या दोघे काय करतील, एकमेकांना इंटरसेक्ट करतील. याला काय म्हणतात, छेदनं. म्हणजेच काय, इंटरसेक्ट करतील, त्या दोघींना एकमेकांना इंटरसेक्ट करतील, राईट? ओके, सो हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतात माहिती, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे काय झालं, ते इंटरसेक्ट झाले म्हणून त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे जे दोन्ही पॉइंट जिथे एकत्र येतात त्या पॉइंटला काय म्हणायचं आपल्याला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, राईट? ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची हे जे आहे हे पॅरलल लाईनची कन्सेप्ट नाही आहे. ह्या कशा लाईन झाल्या, ह्या एकमेकांना इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन झाल्या. मग यांना कसल्या लाईन म्हणतात, तर यांना म्हणतात इंटरसेक्टिंग लाईन्स. यांना काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे ज्या एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. पण काही लाईन्स अशा असतात की जे एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे कशा, सपोज आपण इथे एक लाईन ड्रॉ करतोय, या पद्धतीने ही इथे एक ड्रॉ केली मी आणि ही इथं केली, राईट? ओके, आता आपल्या लक्षात आलं असेल ही लाईन अशीच पुढे गेली आणि ही लाईन अशीच पुढे गेली तर त्या एकमेकांना 101% इंटरसेक्ट करणारच नाहीत. कारण ही तिच्या मार्गे अशीच जाईल, ही हिच्या मार्गे अशीच जाईल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे रेल्वेचे जे ट्रॅक्स असतात ना, रेल्वेचे ट्रॅक, ते दोन एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही. ते कसे असतात, दोघंही वेगळेच. तुम्ही म्हणताल सर कॉर्नरला एक असं होतं आणि एक असं जातो ना. ओके, पण लक्षात घ्या की याचा जोडीदार त्यावेळेस हा नसतो, दुसरा कोणतरी त्याला भेटलेला असतो. ओके, म्हणजे लक्षात काय घ्यायचं की जे रेल्वेचे ट्रॅक्स असतात ते एकमेकांना पॅरलल असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन पॅरलल असणाऱ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. आपल्या घराच्या खिडकीचे जे बार असतात ना, गज, ते गज सुद्धा एकमेकांना पॅरलल असतात. ठीक आहे, काही ठिकाणी आपण बघतो. किंवा आपल्या घराची जी चौकट असेल ती चौकट अशा पद्धतीची असते ना. ठीक आहे, तर ह्या ज्या दोन बाजू आहेत ते एकमेकांना पॅरलल. का आपल्या घराच्या चौकटी अशा असतात का, अशा पद्धतीनं इथून जा आणि वरती जा जास्त रेखा नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ते एकमेकांना इथं कशा पॅरलल. म्हणजे दरवाजा असू द्या, त्याच्या ज्या कडा असतात, काठ असतात, ते एकमेकांना कशा असतात, पॅरलल असतात. ओके, तर पॅरलल असणाऱ्या बहुसंख्य गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. तर मग पॅरलल म्हणजे नेमकं काय, पॅरलल लाईन्स मीन्स, तुम्हाला ही डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे, द लाईन्स इन द सेम प्लेन which do not intersect each other. बघा, लाईन्स विच आर इन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे एकाच प्रतलात, एकाच पृष्ठभागावर असतात. आणि विशेष म्हणजे विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, त्या एकमेकींना बिलकुल इंटरसेक्ट करत नाहीत. याचा अर्थ या पॅरलल असू शकत नाहीत. का, कारण ह्या आपली जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनला फॉलो करत नाहीत. डेफिनेशन काय सांगते, द लाईन्स विच आर इन द सेम प्लेन which do not intersect each other but those line intersect each other at point P, you can see. ओके, सो P पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. म्हणजे या पॅरलल लाईन्स नाहीत, बट दोज आर पॅरलल लाईन्स. मग ही समजा आपण एक्स पकडूयात आणि हिला काय पकडूयात, वाय पकडूयात. मग आता ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, पण मांडायचं कसं, बरोबर आहे? आपण लिहायचं कसं, त्याची एक पद्धत असते ना. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आता यांना शो करावं लागेल, यांना डिनोट करावं लागेल. सो हाऊ टू डिनोट लाईन एक्स पॅरलल लाईन वाय. क्लिअर, म्हणजे हे आहे पॅरलल शो करण्याचं साइन. ओके, हाऊ टू शो लाईन एक्स पॅरलल लाईन वाय. आता या लाईन पॅरलल आहेत का, नाही. जर पी आणि क्यू पॅरलल असतील तर कसं लिहिलं जाईल, लाईन पी पॅरलल लाईन क्यू. म्हणजे हे झालं साइन कशाचं, हे बघा हे जे साइन आहे ते कशाचं साइन झालं, पॅरलल शो करण्याचं किंवा पॅरलल लाईन्स काय असतात हे दाखवण्याचं. ओके, आता आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर झाली की लाईन्स नेमक्या काय आहेत. मग ते पॅरलल आहेत किंवा इंटरसेक्ट आहे, इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. तर दोन लाईन आणि हे जे आहे हे दोन लाईनच्या संदर्भात आहे, लक्षात ठेवा.
कारण एकच लाईन आपण म्हणू शकत नाही दिस लाईन इज पॅरलल, कुणाबरोबर तरी पाहिजे ना ती. ठीक आहे. सो आता पुढची गोष्ट जी आहे, आपण पॅरलल लाईन्स लक्षात आला तर नाव ट्रान्सव्हर्सल. ओके, सो व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल? आता ट्रान्सव्हर्सल नेमकं कशाला म्हणायचं बघूयात आपण. आता ट्रान्सव्हर्सल ही याची सुद्धा डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे पहा. ओके, सो ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय की आता जशा मी या दोन लाईन्स काढल्या, समजा ही असेल किंवा ही असेल, अशा दोन लाईन्स काढल्या. मी याला एम म्हटलं होतं, याला एन म्हटलं होतं. नंतर मी तशाच दोन लाईन इकडे काढल्या, इथे एक लाईन काढली आणि इथे एक लाईन. ठीक आहे, दोन लाईन काढल्या. आता बघा, एक लाईन मी अशी काढतोय की जी या दोघींना पण इंटरसेक्ट करेल. ओके, म्हणजे या अशा पद्धतीने, राईट. आणि इकडं ही अशी करेल, कशी पण, फक्त त्या दोन्ही रेषांमधून गेलेली असली पाहिजे. म्हणजे ट्रान्सव्हर्सल ही जी असते ती कुठल्या तरी एका लाईन मधून बिलकुल जात नाही, तर ती काय होत असते, दोन्हीही लाईनला इंटरसेक्ट करून पुढे जात असते. म्हणजे थोडक्यात आपण मग अशी जो रेल्वे ट्रॅक म्हटला होता ना, जो रेल्वे ट्रॅक आपण कन्सिडर केला होता, त्याच्यावरून जाणारा एखादा व्यक्ती, त्याच्यावरून जाणारा एखादं वाहन, हे त्या दोन्ही ट्रॅकचं काय असतं, ट्रान्सव्हर्सल असतं. ओके, म्हणजे त्याच्या थ्रू पडणारी रेषा किंवा ती एक रेषा कन्सिडर केली तर या ठिकाणी काय होत असते, ट्रान्सव्हर्सल तयार होत असते. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की द लाईन विच इंटरसेक्ट टू लाईन्स, द लाईन विच इंटरसेक्ट टू लाईन्स, दोन लाईनला जर ती इंटरसेक्ट करत असेल तर त्यावेळेस आपण तिला काय म्हणू शकतो, ट्रान्सव्हर्सल म्हणू शकतो. आता तुम्हाला जी फिगर दिलेली आहे, समजा याच्यात पी आणि याला क्यू म्हटलं तर ही आर जी आहे ती ट्रान्सव्हर्सल झाली, आणि याच्यात एम आणि एन ला आपण एल ही ट्रान्सव्हर्सल पकडूया. म्हणजे ट्रान्सव्हर्सल ही अशी लाईन असते की जी दोन्हीही लाईन्सला इंटरसेक्ट करत असते. क्लिअर? पण एक गोष्ट लक्षात घ्या की ती लाईन जी असते ना, ते दोन लाईन्सला दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये, नाही तर मग असं येऊ शकतं, ही एक लाईन आहे आणि याला इंटरसेक्ट करणारी ही लाईन आहे, आणि मग इथून गेली ही समजा याच्यातून. ठीक आहे, तर मग हिला ट्रान्सव्हर्सल म्हणायचं का? नाही म्हणता येणार. का? कारण दोन भिन्न पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट करत नाहीये. ठीक आहे, म्हणजे ते कसं असलं पाहिजे इंटरसेक्शन, या पद्धतीची लाईन, या पद्धतीच्या लाईन्स आणि नंतर ही ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून चालणार नाही. कारण असं जर झालं तर याला ट्रान्सव्हर्सल म्हणता येईल का? नक्कीच म्हणता येणार नाही. ठीक आहे, ओके, लक्षात घ्यायचंय की आपल्याला इथं तसं म्हणता येणार नाही. म्हणजे ज्यावेळेस ही ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करल तर ती दोन पॉइंटला दोन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करेल. म्हणूनच तुम्हाला त्या डेफिनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला ते महत्त्वाचं स्टेटमेंट देताना काय दिलेलं आहे पहा त्यांना, की इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, दोन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये, या पॉइंटमध्ये एक आणि या पॉइंटमध्ये, डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन दॅट लाईन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. म्हणूनच त्या लाईनला, या लाईनला आपण ह्या लाईनची काय म्हणतो, लाईन्सची ट्रान्सव्हर्सल म्हणतो. ओके, सो आता मग ही ट्रान्सव्हर्सल तर क्रिएट झाली, पण ह्या ट्रान्सव्हर्सलमुळं काय झालं बघा, अँगल्स तयार झालेत वेगवेगळे. ओके, आता बघा, हा एक अँगल तयार झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हा असे टोटल किती अँगल्स तयार झाले पहा, 8 अँगल तयार झाले. देयर आर 8 अँगल्स. ओके, मग हे जे अँगल्स आहेत त्यांचं एकमेकांशी काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. तो त्याचा भाऊ असला पाहिजे, बहीण असली पाहिजे, असं काहीतरी रिलेशन असेल ना त्या अँगल्सचं. मग त्यांना नेमकी काय नावं द्यायची, बरोबर? मग मावस भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, आत्या भाऊ आहे, नेमका कसला आहे तो? कारण अँगल्स तर आहेत ना ते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांचं काहीतरी रिलेशन लागलं पाहिजे, आणि ते काय रिलेशन असतं ते आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. ओके, नाव अँगल्स मेड बाय द ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे आता आपल्याला काय पाहायचं की अँगल्स बनवलेले कुणी, ट्रान्सव्हर्सल, आणि कुणाला तर त्या दोन लाईन्सला. आता लक्षात घ्या की दोन लाईन्स पॅरललच असतील किंवा दोन लाईन इंटरसेक्टच असतील असं नाही. आपल्याला ती जी कन्सेप्ट आहे पॅरलल रिलेटेड ते आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपल्याला एवढंच पाहायचं की ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणायचं, आणि ट्रान्सव्हर्सल ही कोणत्याही दोन लाईन्सची असू शकते, इंटरसेक्टिंग लाईन्स असो किंवा पॅरलल लाईन्स असो. ओके, सो आता आपण काय करतोय की एक्झाम्पल घेतोय. सपोज मी आता सुरुवातीला घेतोय, जे एक्झाम्पल घेतोय ते घेतोय इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, या ठिकाणी मी अशा पद्धतीने घेतोय. ठीक आहे, आता पहा, आपल्याला दिसताना असं वाटतंय की हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल कसे झाले माहिती का, आतले अँगल झाले. आतले म्हणजे कसं, हा याच्या हात आहे, हा याच्या हात आहे, दोघांचं एक रिलेशन असं आतमध्ये रिलेशन आल्यासारखं वाटतं. हे अपोजिट वगैरे नाहीत, ते एकमेकांच्या बरोबरच आहेत. यांना आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. यांना काय म्हणायचं आपल्याला, इंटेरियर अँगल्स. इंटेरियर नावावरूनच लक्षात आलं असेल, आतले म्हणून इंटेरियर. अजून एक पेअर इंटेरियरची सापडते आपल्याला, ही मागची. ठीक आहे, हे जे झाले ते कसले झाले अँगल्स, इंटेरियर अँगल्स. म्हणजे दोन. क्लिअर, म्हणजे याचा हा इंटेरियर आणि याचा हा इंटेरियर. क्लिअर आहे.
बघा इंटेरियर मी कोणाचे कोण म्हणतोय, याला हा इंटेरियर झाला, याला हा इंटेरियर झाला. आता एक एक्झाम्पल, आपलं जे घर आहे, आपलं घर बघा, आपल्या घराचा खालचा फ्लोअर असा आहे, बरोबर आहे, असा आहे का कन्सिडर करा. ठीक आहे. आता आपण ज्या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी बसलाय समजा, आता व्हिडिओ जो बघताय तो इथं बसून बघताय. ठीक आहे. इथं तुमचा टेबल वगैरे आहे, अशा पद्धतीने बसलाय तुम्ही अभ्यासाला. ठीक आहे. कन्सिडर करा की आज अभ्यासाला बसलाय तुम्ही. ठीक आहे. ओके. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या घराला हा एक कॉर्नर आहे, हा सुद्धा कॉर्नर आहे आपल्या घराला, असे 4 कॉर्नर आपल्या घराला आहेत. बरोबर आहे. क्लिअर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आता लक्षात घ्यायचं की हे जे 2 भाग आहेत ते एकमेकांचे इंटेरियर आहेत. एकमेकांचे इंटेरियर म्हणजे काय, एकमेकांचे शेजारीचे ते एकदम चिटकूनच. तसा हा सुद्धा याचा इंटेरियर आहे, तसा हा सुद्धा याचा आणि हा याचा इंटेरियर आहे. पण मला सांगा हे दोघं इंटेरियर आहेत का? नाही. इंटेरियर म्हणजे हा आणि हाच असणार आहे शेजारी, किंवा याला हा असू शकतो, याला इंटेरियर. आता हे याच्यात सुद्धा ना अशा लाईन्स आहेत, बरं लक्षात घ्या, अशा लाईन्स आहेत याच्यात. ठीक आहे. आणि आता आपण सध्या फक्त एवढीच ट्रान्सव्हर्सल बघतो, एवढी. ठीक आहे. म्हणजे आपण सध्या एकच बघतो ना एका बाजूला, म्हणजे या बाजूने पण आहेच येतो इंटेरियर. ठीक आहे. इंटेरियर क्लिअर. इंटेरियर म्हणजे त्या लाईन्सच्या आतमध्ये तयार झालेले अँगल्स. आपण त्याचे डेफिनेशन सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. सो आधी आपण काय केलं, इंटेरियर अँगल्स क्लिअर केलं. आता इंटेरियर अँगलची डेफिनेशन जी तुम्हाला दिलेली आहे, आय थिंक दिलेली आहे त्याच पेजवरती खाली. ओके. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड. बघा लक्षात घ्या, अ पेअर ऑफ अँगल, जोडी कोणाची, अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइड. ऑन द सेम साइड कुठं, ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन्स. बघा लक्षात घ्या, सेम साइड. ओके. सेम साइड म्हणजे हे दोन्ही, समजा हे दोन घेतले तरी एकाच साइडला आहेत, आणि हे जे 2 घेतले तरी हे सुद्धा एकाच साइडला आहेत. अँड दोज आर इंटेरियर पोर्शन, मीन्स काय म्हणतात आपल्याला, इनसाइड द 2 लाईन्स. ह्या 2 लाईन्सच्या आतमध्ये आहेत म्हणून त्याला इंटेरियर म्हणायचे. लक्षात येते का? बघा इंटेरियर का म्हणायचे, दोघंही आतमध्ये आहेत. इन काय म्हटलं बघा, या शब्दातच कसा अर्थ आहे याच्यात काय होतं, इंटेरियर इन द ट्रान्सव्हर्सल. इन म्हणूयात आपण हे आधी, कशाला, इन कशासाठी, आतमध्ये आहे आणि एकाच साईडला आहे, कुणाच्या, ट्रान्सव्हर्सलच्या. ठीक आहे. म्हणजे या 2 लाईन्सच्या आतमध्ये आणि ट्रान्सव्हर्सलच्या सेम बाजूला, म्हणून त्याला आपण काय म्हणूयात, इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. इंटेरियर अँगल्स क्लिअर. ओके. नाव आता पुढची जी गोष्ट आहे, आता इंटेरियर आपल्या लक्षात आलं की इंटेरियर म्हटलं की ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आणि इनसाइड ऑफ द 2 लाईन्स. क्लिअर. आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पाहायचं करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल्स कशाला म्हणायचं पहा. ओके. आता प्रत्येक वेळेस आपण काय करतो, एक एक फिगर काढून घेतो, लक्षात घ्या. आणि आपण सगळं कशाच्या बाबतीत बघतोय, आता हे नॉन पॅरलल, ज्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतोय. ठीक आहे. आता आपण बघतोय करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचं, आता ही झाली लाईन. ओके. हे झालं लाईन आणि हे झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल. आता करस्पॉन्डिंग अँगल्स कशाला म्हणायचं बघा. इथला अँगल, आता मी अँगल्स कसे काढतोय पहा. हा जो अँगल आहे हा तो याच्याशी, क्लिअर, हा जो अँगल आहे तो याच्याशी करस्पॉन्डिंग आहे. हा जो इकडचा अँगल आहे तो याच्याशी करस्पॉन्डिंग आहे, आणि हा जो अँगल आहे इथला तो याच्याशी करस्पॉन्डिंग आहे. आता लक्षात आलं सर, इथं काय बघितलं, इनसाइड ऑफ 2 लाईन्स आणि सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्स. आता इथं काय झालं पहा, इथं बघा काय झालं, सेम साइड कुणाच्या, ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला, पर ह्याच्या इनसाइड आपण मगाशी इथं बघितलं, आता इथं इनसाइड नाहीत. अप असेल तर अप, डाऊन असेल तर डाऊन, म्हणजे सेम साइड म्हणता येईल. सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, सेम साइड ऑफ द काय म्हणता येईल आपल्याला, 2 लाईन्स, म्हणजे 2 लाईनच्या सेम साइडला आणि 2 लाईन्स ट्रान्सव्हर्सच्या सेम लाईनला. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोन्ही उजव्या बाजूला आहेत. क्लिअर. हा आणि हा तेच अँगल घेतोय, ते दोन्हीही लाईन्सच्या वरच्या बाजूला आहेत. क्लिअर. आता हा अँगल आणि हा अँगल दोन्ही उजव्या बाजूला, हा खाली तर हा सुद्धा खाली. ठीक आहे. म्हणजे इथं सुद्धा बघा, हा वरती, लेफ्टला, हा खाली, लेफ्टला. क्लिअर. म्हणजे अशा पद्धतीचे जे अँगल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. सो यू हॅव गिवन ऑन पेज नंबर 7 काय दिले पहा, इफ द arms on the transversal of a pair of angles are in the same direction and the other arm on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. बघा, सेम डायरेक्शन, म्हणजे याचं बघा थोडक्यात कसं, याचं हे डायरेक्शन आहे ना, तर याचं सुद्धा तेच डायरेक्शन, तिकडेच आहे त्याचा पण थोडा.
ठीक आहे, आपण असंच बोलूया थोडं वेळ. हा असा आहे ना तर हा सुद्धा वरतीच आहे. हा असा इकडे चाललाय ना तर हा सुद्धा असाच चाललाय. ठीक आहे, हा असा खाली चाललाय ना तर हा सुद्धा असाच खाली चाललाय. हा इकडे चाललाय ना तर हा सुद्धा इकडेच चाललाय. सेम डायरेक्शनला झाले. मग हे जे अँगल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल. कशा आहेत हे, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, पहिल्यांदा आपण बघितलं इंटेरियर अँगल्स, आता आपण बघतोय करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, इंटेरियर अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स. क्लिअर झालं? ओके, तर हे दोन टाइप्स आहेत. दोघांमध्ये काय फरक आहे पहा. आपण जर पहिला विचारात घेतला इंटेरियर, तर इंटेरियर मध्ये सेम साईडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या, पण इन साईडला आहे लाईन्सच्या. याच्यात काय पाहिलं आपण, सेम साईडला ट्रान्सव्हर्सलच्या आणि सेम साईडला कोणाच्या, लाईन्सच्या सुद्धा. ठीक आहे, क्लिअर? नाव कम ॲट द थर्ड थिंग, जी तिसरी आहे ती आहे अल्टरनेट अँगल. आता बघा अल्टरनेट अँगल्स कशाला म्हणायचं. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो अँगल आहे आणि हा, हे एकमेकांचे अल्टरनेट आहेत. आता आपण थोडं नंतर डोकं लावूयात कसं ते. आता याच्यात काय झालं, याच्यात कसं दोघे एका बाजूला, याच्यात होतं दोघे एका बाजूला आणि ट्रान्सव्हर्सलच्या सुद्धा एकाच बाजूला. पण इथं काय झालंय पहा, सगळं अपोजिट झालंय. कसं, ह्या दोन लाईन्स आहे, हा अँगल लाईनच्या खालच्या बाजूला तर हा वरच्या बाजूला आहे. ठीक आहे, आता यानं काय विचार केला, चला आपण या बाजूला येऊ, तर तो तिकडच्या बाजूला गेलाय. ओके, म्हणजे थोडक्यात कसं की आपल्याला वाटत असतं, आपण ज्यावेळेस घरात बसलेलो आहोत दोघ जण, आपली बहीण आणि आपण भाऊ दोघ जण ज्यावेळेस बसलेलो, तर तिला वाटतं काय लावावं, मालिका लावावी, आणि आपल्याला वाटतं नाही आपल्याला दुसरंच काहीतरी लावायचं. म्हणजे हे जसं म्हणाल त्याच्या अपोजिट वागायचं पूर्ण. याला काय म्हणायचं आपण, अल्टरनेट अँगल. याला काय म्हणायचं, अल्टरनेट. हा म्हणतो या बाजूला, तो म्हणतो मी तिकडच्या बाजूला. हा म्हणतो मी खाली, तो म्हणतो मी वरती. ठीक आहे, मीन्स पूर्ण अपोजिट येते एकमेकांचे. अल्टरनेट अँगल कसा, तर बघा इकडं या डायरेक्शनला आला की तो तिकडच्या डायरेक्शनला जातो, आणि हा जर समजा खाली असला तर तो काय होतो, वरती. पण एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की थोडक्यात तो जो शेप तयार होतोय ना, तो कसा होतोय पहा, झेड सारखा होतोय. मग हा झेड एकाच बाजूला तयार होतोय का, नाही. इथं सुद्धा होऊ शकतो पहा, इकडं बघा हा सुद्धा झेडच आहे एक प्रकारचा. म्हणजे झेड टाईप झाला अँगल की त्याला म्हणायचं अल्टरनेट अँगल. आता इथं काय झालं बघा, हा इकडच्या साईडला तर तो तिकडच्या, हा खाली तर हा वरती. क्लिअर? ओके, आता पहा याच्यात काय दिलंय, pairs of angles which are on the opposite side of transversal and their arms on the transversal show opposite direction is called pair of alternate angle. पहा काय म्हणतंय, हा या डायरेक्शनला खाली चाललाय तर हा वरतून करून तिकडे चाललाय. क्लिअर? आता हा इकडे जाईल बघा, हा असा चालला की हा काय होईल, असा होईल. म्हणजे थोडक्यात पूर्ण अपोजिट आहे. हा जसं वागेल ना त्याच्या अपोजिट हा वागतो. क्लिअर? तर लक्षात घ्या, इंटेरियर अँगल्स कसे असतात, करस्पॉन्डिंग कसे असतात आणि अल्टरनेट कसे असतात. तर हे झाले अँगल्सचे महत्वाचे टाइप्स. आता याच्यात फक्त एक गोष्ट आणखीन येते की अल्टरनेट मध्ये दोन प्रकारचे असतात, इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट. म्हणजे कसं, आता हा आतल्या बाजूला तयार झाला ना तर त्याच्या बाहेर इथं जो तयार होतो तोच अँगल याच्या आतला कोण आहे, हा याच्याशी इक्वल असतो. सॉरी, इक्वल असतो असं म्हणता येणार नाही लगेच, पण हा आणि हा जो बाहेरचा आहे ना ते एक्सटेरियर अल्टरनेट असतात. आपल्याला इंटेरियर कळाले, त्याच्याच फक्त बाहेरच्या बाजूला जायचं, त्याच्याच बाहेरच्या बाजूला जायचं. ते कसले अँगल्स असणार आहेत त्याचे, एक्सटेरियर. म्हणजे थोडक्यात आता हा अँगल आपण इथं दाखवतोय झेड. ठीक आहे, हा आतल्या बाजूचा झेड आहे, तर याच्या बाहेर म्हणजे कुठं, या ठिकाणी. आणि इकडं याचा आपल्याला हा दाखवला ना, तर याच्या बाहेर म्हणजे हा. म्हणजे हे दोन अँगल्स कसे आले, एक्सटेरियर अल्टरनेट. हे सुद्धा दोन कसे आले, एक्सटेरियर अल्टरनेट. आणि लाईनच्या आतमध्ये जे घडतात ते कसले झाले, इंटेरियर. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे, इंटेरियर म्हणजे आतले. सो एक्सटेरियर अल्टरनेट आणि इंटेरियर अल्टरनेट हे दोन काय आहेत, त्याचे टाइप्स आहेत. ओके, सो ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. क्लिअर? ओके, पहा गरज वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नाव वी आर गोइंग टू टेक द फर्स्ट प्रॅक्टिस सेट. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, काय दिले पहा, इन द ऍडजॉइनिंग फिगर each angle is shown by the letter. तुम्हाला लेटरनं नावं दिलेली आहेत. ओके, fill in those boxes with the help of the figure. आता पहिल्यांदा आपल्याला काढायचे कसले, तर करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, पहिले तर कसले काढायचे आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता त्याच्या पहिला त्यांना जो दिलेला आहे अँगल पी ला करस्पॉन्डिंग कोणता येईल, फक्त आपल्याला नावं लिहायची. अँड अँगल कोणता येईल तो पाहायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांना अँगल क्यू अँड अँगल
त्याच्यानंतर थर्ड वन विच इज अँगल आर अँड अँगल, and the last one is fourth one is that angle S and angle कोणता दिलाय पहा, तो तर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सो हे झाले. त्याच्यानंतर इंटेरियर, इंटेरियर अल्टरनेट. ओके. सो इंटेरियर अल्टरनेट. ओके. आता इंटेरियर अल्टरनेट मध्ये कुठला दिलाय, अँगल S and अँगल बॉक्स अँगल W and अँगल. ओके. सो हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. आधी लक्षात घेऊयात आपण करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणतो. अजून एकदा जाऊयात. करस्पॉन्डिंग म्हटलं की सेम साइड, सेम दोघांसाठी पण सेम 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 आपण लक्षात ठेवू. सेम 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 म्हणजे काय, सेम साइड कोणाची, आणि ट्रान्सव्हर्सलची पण आणि लाईनची पण. क्लिअर. ओके. आणि सेम डायरेक्शन लक्षात ठेवायचं. आता पी आणि कोणता सेम बाजूला, सेम सारख्याच कोपऱ्यात आहे. बघा पी इकडं अशा कोपऱ्यात आहे ना, तर इकडं हा कोण आहे, डब्ल्यू आहे, तो त्याच कोपऱ्यात आहे, त्याच बाजूला. हा वरती, हा वरती, हा इकडे, हा इकडे. चला मग ही पेअर झाली पी अँड डब्ल्यू. क्लिअर. पहिला आपल्याला डब्ल्यू भेटला. दुसरा क्यू. आता पहा क्यू कुठं, हा क्यू वरच्या बाजूला असा चाललाय तो. मग कोण चाललाय तसाच, एक्स चाललाय तसाच, म्हणजे कोण झाला, एक्स झाला. सेकंड. नंतर आर, वेर इज आर, हा आर असं खाली चाललाय. मग तसंच खाली जाणारा कोण आहे रसा तळाला, वाय. ओके. सो यू हॅव टू राईट हिअर वाय. देन यस कुठं चाललाय पहा, यस इकडे चाललाय इकडच्या बाजूला. तसाच इकडं कोण चाललाय पहा, झेड, म्हणजे या ठिकाणी काय झाला, झेड झाला. क्लिअर. खूप सोपं आहे. इंटेरियर अल्टरनेट. इंटेरियर म्हणजे आतले, एक्सटेरियरचा ऑप्शन गेला आपल्या इथलं, म्हणजे आतलेच येथे, म्हणजे पी क्यू किंवा झेड वाय येणारच नाही. हे जे काही स्पर्धा होईल ते आतल्यातच स्पर्धा होईल. ठीक आहे. सो इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता इंटेरियर अल्टरनेट म्हणजे झेड. ठीक आहे. सो यस बघा कुठे आहे, हा यस. आता इंटेरियर अल्टरनेट म्हटलं का, तर हा जर इकडच्या बाजूला असेल तर आपल्याला पाहिजे तिकडच्या बाजूचा. ओके. मग हा तर असू शकत नाही, म्हणजे हा एक्स एक आहे. पुन्हा हा जर खाली असेल तर हा वरती पाहिजे, आहे का, यस, म्हणजे हा झाला एक्स. क्लिअर. आता तुमच्या डोक्यात असं येऊ देऊ नका सर मग अशी क्यूला तर आपण एक्स लिहिला होता, कारण हा कसला होता, करस्पॉन्डिंग होता. हा कसला आहे, इंटेरियर अल्टरनेट आहे. म्हणजे एखादा खेळाडू जसं बॉलर असू शकतो, किपर असू शकतो, बॅट्समन असू शकतो, कॅप्टन असू शकतो, वेगवेगळ्या भूमिका, तसं हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू बघा. आता डब्ल्यू कुठे आहे, या बाजूला आहे, म्हणजे इकडे, तो तिकडे जाईल. हा वरच्या बाजूला तर हा खालच्या बाजूला, म्हणजे कोण सापडलं तुम्हाला, आर. ओके. सो दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 1. Okay, this is question 1. Please take the screenshot. Now come at question number 2. Okay, so question 2 मध्ये काय केलंय पाहताना काय दिलंय आपल्याला, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स. तुम्हाला पेअर्स काढायचे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं ऑप्शन दिलं नाही की हा याचा काढा, तुम्हाला डायरेक्ट तो पेअर्स काढून घ्यायचे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याला पहिल्यांदा बनवायचे इंटेरियर अल्टरनेट. म्हणजे इंटेरियर अल्टरनेट म्हणजे आपल्या डोक्यात झेड आला. आता झेड असा तर उभा तयार होत नाही, मग आडवा होत असेल कुठंतरी. बघूयात आपण. ही आता ट्रान्सव्हर्सल झाली इकडची, जी आडवी आहे, जी हॉरिझॉन्टल आहे. आणि दोन लाईन ज्या आहेत त्या व्हर्टिकल तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या लाईन्स आहेत, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके. या पॅरलल नाहीत, कारण या नक्की कुठेतरी इंटरसेक्ट करतील. ठीक आहे. सो आता बघा, आपण आपल्याला सांगितले इंटेरियर अल्टरनेट म्हणजे काय, पूर्ण अपोजिट. हा वरती असेल तर तो खाली, हा राईटला असेल तर तो लेफ्टला. ठीक आहे. सो आता बघा, या सीचा विचार करूयात आपण पहिल्यांदा. हा सी. ओके. हा सी खालच्या बाजूला आहे, तर बी आणि ई वरच्या बाजूला आहेत. हा या लाईनच्या इकडे राईटला आहे, तर हा ई इकडच्या बाजूला आहे. म्हणजे कोण आला, अँगल सी अँड अँगल ई हे कसले झाले, इंटेरियर अल्टरनेट. सी ला ई झाला. क्लिअर. पुढचं तसाच बी बघा, अप साईडला आहे, याची डाऊन साईडला आहे. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर बी जो आहे तो इनसाइड आहे. ओके. म्हणजे कसं बघा, लक्षात घ्या, हा राईटला आहे तर हा लेफ्टला आहे, हा वरती लाईनचा तर हा खाली आहे. म्हणजे कोण झाला, अँगल बी अँड अँगल एच. आता दुसरी कुठली पेअर असू शकते का, नाही, कारण हे सगळे पुन्हा एक्सटेरियर आहेत. ओके. सो फिनिश. फर्स्ट क्वेश्चन डन. नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलं पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग म्हटलं की मी सांगितलं तुम्हाला, करस्पॉन्डिंगला 4 पेअर्स भेटतात. कारण बघा, हा करस्पॉन्डिंग म्हणजे काय, सारख्या बाजूकडे चाललेले, सारख्या बाजूला डायरेक्शन असणार. म्हणजे कसं, याचं डायरेक्शन इकडे तर असंच कोणतरी अजून एक असणार. म्हणजे काय, अँगल ए
अँड अँगल ई. पहा ए ला ई भेटतोय. तसंच अँगल बी अँड अँगल एफ. ओके, सो अँगल सी अँड अँगल कोण असला पाहिजे जी. आणि लास्ट जो राहतो अँगल डी अँड अँगल कोणता असायला पाहिजे बाय डी ला एच. ओके, पहा म्हणजे हे असा झाला, हा अँगल याच्याशी, हा याच्याशी, हा याच्याशी, हा याच्याशी. पहा ना, बी कुठल्या बाजूला आहे, आतल्या बाजूला. बी कुठल्या बाजूला आहे, सॉरी इकडच्या बाजूला, राईटला. तर बी हा जो घेतलाय तो, बी इकडच्या बाजूला आहे, तर एफ सुद्धा त्याच बाजूला आहे. हा वरती आहे तर हा सुद्धा वरती, करस्पॉन्डिंग. ओके, करस्पॉन्डिंग अँगल. आणि आता लास्टचं जे राहिलं त्याच्यामध्ये आपल्याला विचारलंय त्यांना की इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर म्हटलं कसं असतं, दोघंही आतल्या बाजूला सारखेच आणि आतल्या बाजूला. ठीक आहे, आता पहा कसे, हा बी आणि हा ई दोघंही या लाईनच्या इनसाइड आहेत आणि ही जी लाईन आहे ट्रान्सव्हर्सल त्याच्या सुद्धा एका सेम साईडला आहे. म्हणजे अँगल बी अँड अँगल ई आणि दुसरा अँगल सी अँड अँगल एच. दोज आर द इंटेरियर अँगल्स. ओके, अशा पद्धतीने खूप इझी एक्सरसाइज आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे एक्सरसाइजमध्ये किंवा ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, सो याची प्रॅक्टिस करा. कुठल्याही दोन लाईन्स काढायच्या, त्याला ट्रान्सव्हर्सल काढायचे, इंटेरियर काढा, अल्टरनेट कुठले असतील अल्टरनेट काढा, इंटेरियर काढा किंवा इंटेरियर अल्टरनेट काढा, करस्पॉन्डिंग काढा. आणखीन काही प्रकार आहेत, काही आणखीन त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, तुम्हाला ते सुद्धा काय पुढं काय होणार आहेत पाहता येणार आहेत. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि नक्की सबस्क्राईब करायला सांगा त्यांना, मित्रांना तुमच्या. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जे तुम्हाला दिसतंय बेल सारखं चिन्ह, तर ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नंतर पडलेला व्हिडिओ लगेच तुम्हाला काय होऊन जाईल, मिळून जाईल. ओके, थँक्यू.